आज रुद्र आणि त्याच्या बाबांचा माकली खायचा मूड झाला आहे, तर मी आज छाया टॉकीजला कल्याण येथे आलेली आहे आणि माकली मला वेळ आलेला आहे. तर चला घरी जाऊया आणि करू. नमस्कार, मी हर्षदा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदाच खूप 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 मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला आगरी कोळी मसाल्यापासून माकली, ऑक्टोपस म्हणतात, ते हे कसे करायचे आणि कसे आपण बाजारातून साफ करून मिळतात ते दाखवणार आहे. आणि कसे तुम्ही करणार, कुठल्या मसाल्यात करणार, कुठलं वाटण वापरणार, हे सगळं मी आज तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला ही रेसिपी सोपी होईल आणि तुम्हाला मसाला कशा पद्धतीने वापरता येईल हे तुम्हाला कळेल. तर चला बघूया माकली. अशा तऱ्हेने माकल्या आणलेल्या आहेत घरी, साफ करून तिकडूनच मिळालेल्या आहेत आपल्याला. पित्त काढून आणि प्रॉपर माकलीवरचे साल काढून ते आपल्याला साफ करून कापून वगैरे देतात. तर आपण जसं सांगू तसं ते आपल्याला साफ करून देतात. तर त्यांना सांगायचं. तर आता स्वच्छ त्या आपण 7-8 पाण्यामध्ये माकल्या धुवून घेणार आहोत. माकल्या स्वच्छ झाल्या धुवून, तर एका चाळणीमध्ये आपण काढून त्याचं पाणी निथळून घेणार आहोत. आता मी इकडे सुकं खोबऱ्याची वाटी, काळं खोबरं बनवायला घेतलं आहे. सुकं खोबऱ्याची वाटी गॅसवर गरम करून घ्यायची. तुमच्याकडे जर कोळसा असेल तर कोळसावर पण तुम्ही भाजू शकता. तर असं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. कोथिंबीर घ्यायची आहे, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, जेवढा लसूण त्याच्या अर्धा आपल्याला आलं घ्यायचं आणि मिरच्या घ्यायच्या आणि वाटण वाटायचं. वाटण आपलं रेडी झालं आहे. तर चला बघूया आपण आता कसं करायचं. माकल्यात तेल, वाटण काळं खोबऱ्याचं, हळद, मसाला, मीठ आणि कोकम हे वापरून आपण आता करणार आहोत. पहिलं तेल घ्यायचं आहे, तेल गरम करायचं आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला वाटण घ्यायचं आहे. माकल्या कमी आहेत त्यामुळे मी तेवढ्या खोबऱ्याचं वाटण घेणार नाही. एक साधारण अर्धी वाटी मी वाटण घेतलेलं आहे. ते चांगलं शिजवायचं आहे तेलात. तेलात शिजवल्यानंतर लगेचच त्यामध्ये हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, आगरी कोळी मसाला, हर्षदा होममेडचा फूडचा मी आगरी कोळी मसाला इथे वापरला आहे, त्यामुळे त्याला कलर आणि चव अत्यंत सुंदर येते. थोडे कोकमाचे 2-3 तुकडे टाकलेले आहेत. खूप छान असा वास येतो आहे. आता माकल्या टाकल्यानंतर आपल्याला त्या चांगल्या व्यवस्थित हलवायचं आहे. यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे, कारण ती माकलीला खूप प्रमाणात पाणी सुटतं शिजताना. त्याच्यामुळे मी पाणी येथे वापरणार नाही आहे. गॅसवर शिजत ठेवायचं आहे आणि हळूहळू त्याला पाणी सुटणार तेव्हा आपण ताटावर पाणी घेऊन त्याला झाकून ठेवायचं आहे आणि अक्षरशः 15-20 मिनटं आपण याला शिजवत ठेवायचं आहे. टोपात तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कुकरलासुद्धा ही रेसिपी करू शकता आणि 3 शिट्यामध्ये तुमच्या माकल्या रेडी होणार आहेत. तर आपण इकडे बघू शकता. आता ताट ठेवायचं आहे, ताटावर पाणी ठेवायचं आणि वाफेवर आपण ही शिजवायची आहे. साधारण 20-25 मिनटं तुम्ही शिजवा, कारण की चांगल्या शिजल्या पाहिजेत माकल्या. तुम्हाला जास्त वेळ नसेल तर कुकरलाही लावू शकता. तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि अक्षरशः चवसुद्धा खूप छान. तुम्हाला हॉटेलला तुम्ही विसरा आणि घरीच तुम्ही जेवण कराल एवढा सुंदर आमचा मसाला असतो. माकल्या बघा, आपल्या माकल्या या छान शिजल्या आहेत आणि छान कलरही आलेला आहे. जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर खाली आमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर आहे आणि वेबसाईटची लिंकसुद्धा आहे. तर तुम्ही त्या वेबसाईटला आमच्या व्हिजिट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. धन्यवाद.